नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 50% मतिमंद असलेल्या एका 22 वर्षीय मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा उचलून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत 15 आठवड्याची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सदर अत्याचाराची घटना ही 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये घडली। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर अपंग व्यक्ती अधिकार कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दिशान शेख वय 25 राहणार सोलापूर हा पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित मुलगी ही वडील आणि आजी सोबत मिरज तालुक्यातील एका गावामध्ये राहते। पीडिता ही 50% मतिमंद आहे। तालुक्यातील एका दुकानामध्ये ती काम करते। 2024 साली पीडित मुलीची आणि संशयित अल्पवयीन कामाच्या ठिकाणी ओळख झाली। यावेळी संशयित दिशान शेख आणि अल्पवयीन मुलाने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा उचलून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले। घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली। पीडिता ही 15 आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांनी उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला। याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली। या प्रकरणी पोलिसांनी मानसोपचार तज्ञांचा अहवाल घेऊन संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला। यानंतर संशयित अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून दुसरा संशयित शेख हा पसार झाला आहे। त्याचा कसून शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं।